जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 8 देहांत निरूपण. समर्थांनी या समासामध्ये पुनर्जन्म कसा होतो हा जो हिंदूंचा एक प्रधान लक्षणरूप मुद्दा आहे त्याच्यावर निरूपण केलेलं आहे आणि विकल्पाचं निरसन करून हा ज्ञाता तर ज्ञान मतानं सुटलाय, पण बद्ध कसा पुन्हा जन्माला येतो हे त्यांना विचारलं. प्राण निघून गेला, मृत्यू आला, काही शिल्लक नाही राहिलं, जाणीवेचं विस्मरण झालं मरणाच्या पूर्वी, मग काय त्याचं जन्मतं परत असा प्रश्न विचारला. ही आशंका आता दूर करायची आहे, लक्षपूर्वक ऐका असं समर्थ म्हणतात. काय होतं ऐका. पंचप्राण स्थळे सोडती. मृत्यूच्या वेळेला पंचप्राण निघून जातात. प्राणरूप वासना वृत्ती आणि प्राणरूपाचीच ती वासना वृत्ती तिथं आहे आणि वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या. हे प्राण वासनेला बरोबर घेऊन देह सोडून निघून जातात आणि वायुसरसी वासना गेली. वायू तत्वाबरोबर ही वासना निघून गेली, ते वायुरूपेची राहिली, पण ती वासना वायुरूपामध्ये या वायुमंडलामध्ये राहते आणि पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. आणि आता ती जी वासना शिल्लक राहिली आहे तिला ती वासना पूर्ण करण्यासाठी ज्या प्रकारचा देह हवा, ज्या योनीतला देह हवा, त्या प्रकारचा त्या योनीतला देह धारण करून पुन्हा तीच वासना तो देह धारण करून पुन्हा जन्माला येते. कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येते, ढकलून दिले त्याने दुखवती हस्तपादाधिक. आता इथं समर्थांनी स्वर्गामध्ये काय घडतं ते सांगितलं की उत्तम लोकाला तो प्राप्त होतो, पण पुन्हा ढकलून दिलं जातं आणि पुन्हा ते क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. सर्प दृष्टी झाल्यावरी 3 दिवसा उठवी धन्वंतरी. तेव्हा ते माघारी वासना येते की सर्पदृष्टी सापाच्या नजरेनंच विष प्राप्त होऊन एखादी व्यक्ती मरण पावते, पण त्याला एखादा मांत्रिक 3 दिवसामध्ये पुन्हा जीवित करतो. तेव्हा काय घडतं की ती जी वासना देह सोडून निघून गेली ती पुन्हा देहात प्रविष्ट होते आणि हा उठतो, कारण ते वायुतत्व पुन्हा त्याच्यामध्ये प्रविष्ट होतं. हे प्रत्यक्ष पाहायला मिळतं असं समर्थ म्हणतात. किंवा पूर्वी कितीतरी शव होऊन पडलेले आहेत आणि त्यांना आपल्या सामर्थ्यानं यमलोकातून परत ओढून आणलं आणि हा देह उठवला. या गोष्टी आपण सावित्री सत्यवान हे पाहिलेलं आहे. सज्जनगडावरती श्रीधर कुटी या ठिकाणी श्रीधर स्वामींच्या काळामध्ये एक गंगक्का कर्की नावाची साधका होती. ती मुक्त होण्याच्या आधीच मरण पावली. तेव्हा स्वामींनी तिची वासना आणि तिचा जो सूक्ष्म आणि कारणदेह आहे तो ओढून आणला यमलोकातून आणि तिच्यामध्ये स्थापन केला आणि 7 वर्ष त्यांचं आयुष्य वाढवून दिलं आणि सांगितलं ही 7 वर्ष मी पुढच्या जन्माची वाढवून दिली आहे, आता ह्या जन्मामध्ये साधना करून मुक्त व्हायचं. म्हणजे काय होतं की या वासनेच्या पिंडाला ओढून आणता येतं आणि पुन्हा त्या देहामध्ये स्थापन करता येतं. कित्येक लोकांना शाप मिळाले होते, त्यामुळे शापानुसार त्यांचा देह बदलला. देवाचे दानव झाले, दानवाचे पिशाच्य झाले, उशाप मिळाला, पुन्हा पूर्व देहामध्ये निघून गेले. अशा प्रकारे कितीतरी लोकांनी अनेक जन्म घेतले. काही लोकांनी परकाया प्रवेश केला. श्रीमद आदिशंकराचार्यांचं उदाहरण आहे. एक राजा मरण पावला असताना त्याचं शव अजून भस्मसात होण्याच्या आधीच आचार्यांनी स्वतःचा देह सुरक्षित केला आणि आपल्या देहातून त्याच्या देहात प्रवेश केला. अशा प्रकारे परकाया प्रवेशाचं वर्णन समर्थ इथं करतात. जसं आपण फुंकतो आणि हालचाल निर्माण होते तसा वायू जातो आणि वायुसूत निर्माण होतो. वायुसूत म्हणजे प्राण पण म्हटलंय, वायुसूताला मन असंही म्हटलेलं आहे शास्त्रात.
तेव्हा हा वायुसूत हा वायुरूप वासनेला धारण करतो आणि तिथं तिचा जन्म होतो. मनाच्या अनेक वृत्ती असतात आणि त्यामध्ये या वासना जन्माला येतात. वासना दिसत नाहीत, पण प्रत्यक्षात अनुभवाला तर येतात. म्हणून या वायूच्या तत्वानंच हे सगळं जग चालतं. आता वासना जाणीजे जाणीव हेत, जाणीव मुळीचा मूळ दंत, मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे. आता बघा, पिंड आणि ब्रह्मांड यांचं कनेक्शन कसं समर्थांनी लावलेलं आहे, की वासना ही मुळात जाणीव धारण करणारी आहे, कमी जाणीव आहे. ब्रह्मांडाची जाणीव खूप मोठी आहे, बरोबर आहे, पण त्यांचा एकमेकांशी संबंध आहे, कारण ती मुळात तिथं आहे म्हणून इथं आलेली आहे. मुळातच तिथं नसती तर इथं आली नसती. आणि म्हणून मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे. कारण ही मूळ माया आहे आणि कार्य हे काय आहे? कार्य हे या देहाचं महाकारण देह, कारण देह हे त्याचं कार्य आहे. म्हणून कारणरूप आहे ब्रह्मांडी. कारण कुठं आहे? ब्रह्मांडामध्ये आहे. कार्यरूपे वर्ते पिंडी. पिंडामध्ये तीच वासना इथं प्रकट झाली. अनुमानिता तातडी अनुमानेना. नीट अनुमान लागत नाही, पण सूक्ष्म दृष्टीनं बघितलं तर लक्षात येतं की कारण हे मूळ मायेत ब्रह्मांडात आहे आणि कार्य हे पिंडामध्ये आहे. म्हणून सूक्ष्म रूपामध्ये ती आहे. जसं वायूचं स्वरूप आहे, सगळे देव सुद्धा वायुरूप आहेत आणि सगळी भूतसृष्टी सुद्धा वायू तत्वानच प्रधान असणारी आहे. हे आपण पूर्वीच्या समासामध्ये बघितलेलं आहे. वायूमध्ये अनेक विकार आहेत. वायू डोळ्यांना मात्र दिसत नाही. त्याचप्रमाणे जाणीव आणि वासना या अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं त्या आपल्या चर्मदृष्टीला दिसणं शक्य नाही. हे त्रिगुण, ही पंचमहाभूत, हे सगळं वायूनच संमिश्र असणारी आहेत आणि याचा अनुमान होत नाही. आपल्याला, आपल्या जडबुद्धीला याचा अनुमान करता येत नाही, म्हणून त्याला मिथ्या मानता येत नाही. शास्त्रांनी ते अनुभवलेलं आहे आणि महापुरुषांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. वायू चालला म्हणून सुगंध काय, दुर्गंध नाही काय कळून येतं. उष्ण काय, थंड काय हे लक्षात येतं. त्याप्रमाणे त्या वायूच्याच प्रभावानं आकाशामध्ये ढग हलतात. तर वायू जिथं चलन आहे, आकर्षण प्रत्याकर्षण आहे, ते जे गुरुत्वाकर्षण आहे, त्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळेच नक्षत्र सुद्धा हालचाल करतात. हेही वायू तत्वाचंच लक्षण आहे. त्यामुळं सगळ्या सृष्टीला हा वायू चालवतोय. आता भूत, खेत, देवता या सुद्धा वायुरूपच आहेत, कारण त्यांचा देह दिसत नाही. जसा वायू दिसत नाही तसा देहामध्ये अचानक प्रवेश करतात आणि विधी केल्यानंतर प्रेत सुद्धा उठतात. हे आपण पाहिलेलं आहे. जिथं ब्राह्मण संबंध हा प्रवेश करतो देहामध्ये, वायू तत्वाच्या योगानच प्रवेश करतो. वासनेचा धागा धरून हा ब्राह्मण संबंध, हा वायू तत्वा प्रधान असणारा हा देहामध्ये प्रवेश करतो आणि एकदा का हे प्रवेश केला की त्याच्यातून अनेक निधी सापडू शकतात, अनेक गोष्टी त्याच्यातून प्रकट होतात. हे ज्यांच्या शरीरामध्ये देवता गेली आहे, ब्राह्मण संबंध गेलाय, हा अनुभव त्यांना सांगता येईल. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरून डोले, अळी घेऊन जन्म आले कित्येक प्राणी. आणि म्हणून हे वायू तत्वच जीवमात्रांना पुनर्जन्माला प्रेरित करतं वासनेच्या योगानं. आणि कित्येक जीव म्हणजे जे मुक्त होत नाहीत ते सर्व जीव कुठल्या ना कुठल्या योनीमध्ये मृत्यूनंतर पुन्हा जन्माला येतातच येतात. ऐसा वायूचा विकार एवंच कळे ना विस्तार, सकळ काही चराचर वायूमुळे. म्हणून वायूचा विकार इतका अद्भुत आहे. सगळं चर आणि अचर, संपूर्ण सृष्टी वायू तत्वावरच चालते. आता हा वायू स्तब्ध झाला की तोच सृष्टीला धारण करणारा विष्णू होतो. वायू चंचल रूपामध्ये सृष्टीचा कर्ता म्हणजे ब्रह्मा होतो आणि तोच तमोगुणामध्ये गेला की तो सृष्टीचा संहार करता शिव होतो. न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळेल. म्हणून ह्या सगळ्या देवता, ब्रह्मा विष्णू महेश, या सर्वही देवता वायू तत्वाच्या योगानंच सगळं कार्य पुढे चालवतात. म्हणून मुळापासून शेवटपर्यंत वायूचंच हे सगळं कार्य आहे आणि वायू खेरीज हे कार्य केवळ अशक्य आहे असं चतुर्ज्ञानी लोकांना समजतं, असं समर्थ सांगताय. आता मूळ माया हीच जाणीव रूप आहे आणि जाणीव आपल्या मूळ स्वरूपामध्ये जर गेली, गुप्त झाली, प्रकट झाली आणि विश्वामध्ये ती दिसायला लागली. जेव्हा ती गुप्त होते तेव्हा विश्वाचा संहार होतो, जेव्हा ती प्रकट होते तेव्हा विश्वाची निर्मिती होते. हे सगळं वायू प्रधानतेमुळे होतं. कुठं गुप्त आहे तर कुठं प्रकट आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे
पाण्याला म्हणजे समुद्राला भरती येते आणि ओहोटी येते असाच हा प्रकार आहे. तेव्हा वायूमध्ये सुद्धा हाच जाणीव प्रकार आहे. कुठं तो दिसतोय, कुठं तो दिसत नाहीये. उमटे आटे निरंतर, तो वाढतोय, त्याचा प्रभाव क्षीण होतोय, हेच दिसतं. कोठे विकारे कोठे समीर उगाच वाजे, कुठं त्याचा विकार स्पष्ट झालेला दिसतो तर कुठं तो दिसेनासा होतो. अंगावरून वारं जातं, हातपाय वाळतात, वारा वाजायला लागला तर पिकंही करपून जातात. अनेक रोग सुद्धा वाऱ्याच्या योगानंच निर्माण होतात. वीज कडाडते, हे सुद्धा वायूचंच स्वरूप आहे. म्हणून वायूच्याच योगानं अनेक रागांच्या माध्यमातून दिवा प्रकटणे, पाऊस पडणे वगैरे हे सगळे प्रकार, राग ज्यांनी संगीत शास्त्र जाणलेलं आहे त्यांना हे कळेल की हे वायूच्याच प्रभावानं होतं. वायूच्या फुंकरीमुळं मनुष्य भुलून सुद्धा जाऊ शकतो. वायूच्या फुंकरीमुळं अनेक रोग झालेले नष्ट होऊ शकतात आणि वायू स्वरूपच हे सगळे मंत्र असतात. या मंत्रामुळेच देवता प्रकट होतात, मंत्रामुळेच भूत ही ताब्यात येतात. बाजीगरी, ओडंबरी या सगळ्या विद्या मंत्रशक्तीनं चालतात. राक्षसांची माया शक्ती सुद्धा मंत्रशक्तीनंच प्रकट होते. देवांना सुद्धा ती आटोक्यात आणता येत नाही. असं विचित्र सामर्थ्य, स्तंभन मोहन आदी सगळ्या विद्या ह्या वायुतत्व असणाऱ्या मंत्रांनीच साधतात. एखादा शहाणा मनुष्य वेडा करणं, वेड्या माणसाला हुशार बनवणं, शहाणं बनवणं हे सगळं वायुतत्वाच्याच प्रभावानं होऊ शकतं. आता मंत्रशक्तीच्या योगानंच देवी देवता हे युद्ध खेळतात. मंत्रशक्तीचा अभिमान या ऋषीमुनींना असतो, म्हणून आपण त्यांना मंत्रद्रष्टा असं म्हणतो. आणि अमुक अमुक मंत्र असेल तर त्या ऋषीचं नाव आधी घ्यावं लागतं तरच तो मंत्र फलित होतो. इतकं त्या मंत्रांचा अभिमान या ऋषींना असतो. म्हणून मंत्र सामर्थ्य हे फार अगाध आहे. हे सगळं वायूचंच करणं आहे. या मंत्रांच्या जोरावर पक्ष्यांना नियंत्रित करता येतं, पशूंना, श्वापदांना सुद्धा बांधून ठेवता येतं. या मंत्रांच्या शक्तीनं मोठे मोठे सर्प सुद्धा आपलं स्थान सोडत नाहीत, अडखळून पडतात. आणि या मंत्रांच्या शक्तीनं धनाची प्राप्ती सुद्धा होते. हे जे काही सर्व आहे हे सर्व वायू तत्वाच्याच प्रभावानं आहे. म्हणून समर्थ एवढं सांगून हा मरण पावलेला जीव पुन्हा कसा जीवित होतो हे तत्व, वासना, प्राण, वायू तत्व, मन, वृत्ती या सर्वांचा विचार थोडक्यामध्ये या समासामध्ये सांगतात. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा, असं म्हणून समर्थ या समासाचा समारोप करतात. जय जय रघुवीर समर्थ.